एक छोटा मुलगा होता. त्याचं नाव राम. तो चौथीमध्ये शिकत असे. रामचं घर खूप साधं होतं. वडील लहानपणीच गेले होते. आई खूप आजारी असल्याने ती खाटेवर पडून असे. त्यामुळे घरातील सगळी कामं आणि जबाबदाऱ्या लहान राम आपल्या खांद्यावर घेऊन जगत होता. सकाळी उठताच राम आईची काळजी घ्यायचा, तिला पाणी द्यायचा, औषध द्यायचा, तिच्यासाठी थोडंफार जेवण बनवायचा. त्यानंतर घरातली कामं उरकायचा, भांडी धुणं, अंगण साफ करणं, एवढं सगळं करून तो शाळेकडे धावत जायचा. इतकं काम असल्यानं राम नेहमी शाळेत उशिरा पोहोचायचा. शिक्षक रोज त्याला रागवायचे. रामच्या मनात भीती बसली होती, पुन्हा उशीर झाला तर शिक्षक ओरडतील या विचाराने तो कापत असे. तरीही त्याची शिकण्याची आवड मात्र कधीच कमी झाली नाही. राम मनाशी विचार करायचा, माझी आई खूप त्रास सहन करते, मला डॉक्टर व्हायचं आहे. मी मोठं झाल्यावर माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करेन, अनेक आजारी लोकांना बरं करेन. घरकाम आणि आईची सेवा करूनही तो अभ्यास करायचा. रात्री दिव्याच्या मंद प्रकाशात झोप न घेता तो नेहमी अभ्यास करायचा. त्याच्या कष्टामुळे प्रत्येक परीक्षेत राम पहिला यायचा. जेव्हा तो पहिला येई तेव्हा त्याचा आनंद कल्पनात मावेनासा होत असे. तो हसत नाचत सगळ्यांशी आनंद साजरा करायचा. काळ पुढे सरकला. राम मोठा झाला. त्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. तो गावातील लोकांचा प्रिय डॉक्टर बनला. गरीब श्रीमंत असा भेद त्याने न ठेवता मनापासून लोकांची सेवा केली. त्याची आई आता बरी झाली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान दिसत होता. एकदा आईने विचारलं, राम, तुला एवढं मोठं व्हायची ताकद कुठून मिळाली बरं? राम हसून म्हणाला, आई, ही ताकद मला तुझ्या आशीर्वादातून मिळाली. तू आजारी असूनही मला धीर दिलास, मेहनत शिकवलीस. तुला आनंदी ठेवणं हेच माझं स्वप्न आहे. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू चमकले. रामसारखा मुलगा प्रत्येक आईच्या पोटी जन्माला यावा अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असेल. शिकवण. अडचणी किती असल्या तरी मेहनत आणि चिकाटी असेल तर स्वप्न पूर्ण होतात. आईवडिलांची सेवा करणं हेच कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने मोठेपण म्हणजे स्वतःबरोबर इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण करणं आहे.